नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्र विषयावरील आणखी एक नवीन PYQ आपण आज सुरू करत आहोत. पहिला प्रश्न आहे, पोर्तुगीज आरमारी सामर्थ्य वाढविण्यासाठी ब्लू वॉटर पॉलिसी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने राबवली होती? तर या पर्यायाचं आपल्या 4 पर्याय आहेत. अल्फ्रान्सो डी अल्बुकर्क, न्यूनो दा कुना, तिसरा पर्याय आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा वास्को द गामा. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्सिस्को डी अल्मेडा. अल्मेडाने हिंदी महासागरावर वर्चस्व मिळवण्यासाठी भूभागाऐवजी आरमारी सामर्थ्यावर भर देणारे ब्लू वॉटर पॉलिसी धोरण स्वीकारले होते, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. मुघल सम्राट जहांगीरने कॅप्टन हॉकिन्सला किती मनसब प्रदान केले होते? 500, 1000, 200, 400. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, 400. जहांगीरने कॅप्टन हॉकिन्सला इंग्लिश खान ही पदवी देऊन 400चा मनसब बहाल केला होता, म्हणून पर्याय क्रमांक डी. प्रश्न तिसरा, 1760 मध्ये झालेल्या वांदिवॉशच्या युद्धात सर्वात महत्त्वाचा परिणाम कोणता ठरला? निजाम आणि मराठी एकत्र आले, पोर्तुगीजांनी भारतातून माघार घेतली, फ्रेंचांचे भारतातील राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आणि ब्रिटिशांनी बंगालवर कब्जा मिळवला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, फ्रेंचांचं भारतातील राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं. कारण का? या युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केल्यामुळे फ्रेंचांची भारतातली सत्ता संपुष्टात आली आणि सत्ता विस्तार करण्याचं त्यांचं स्वप्नसुद्धा धुळीस मिळालं होतं. म्हणून 1760ची घटना लक्षात ठेवायची आहे. कोणतं युद्ध? वांदिवॉशचं युद्ध. फ्रेंचांची सत्ता संपुष्टात, लक्षात ठेवायचं. चला, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणजेच अंधारकोटीची घटना असं संबोधलं जातं? 4 पर्याय आपल्यासमोर. मराठ्यांनी इंग्रजांना कैद करणे, सिराजउद्दौलाने ब्रिटिश कैद्यांना एका लहान खोलीत डांबणे, मीर कासिमने ब्रिटिश व्यापाऱ्याची हत्या करणे आणि ब्रिटिशांनी भारतीयांना कारागृहात टाकणे. तर पर्याय क्रमांक बी, सिराजउद्दौलाने काय केलं तर कोलकाता या ठिकाणी सिराजउद्दौलानं 146 इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना लहान खोलीत डांबलं होतं, ज्यातील बऱ्याचशा लोकांचा गुदभरून त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. म्हणून पर्याय क्रमांक बी, सिराजउद्दौलाने ब्रिटिश कैद्यांना एका लहान खोलीत डांबणे यालाच अंधारकुटीची घटना असं म्हणलं जातं, ब्लॅक होल ट्रॅजेडी. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. प्रश्न 5. अल्फ्रान्सो डी अल्बुकर्कने 1510 मध्ये कोणाकडून गोवा जिंकून घेतले होते? आता हा जो अल्बुकर्क जो आहे हाच या ठिकाणी पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक, लक्षात ठेवायचा आहे. मात्र पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. बिजापूरचा युसुफ आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाह, झामोरीनचा राजा आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणाकडून त्यांनी गोवा जिंकून घेतलं होतं? पर्याय क्रमांक ए, बिजापूरचा युसुफ आदिलशाह याच्याकडून त्याने या ठिकाणी गोवा जिंकून घेतलं आणि पोर्तुगीजांची जी काही सत्ता होती सत्ता भक्कम केली, म्हणून पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघा. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला 1600 मध्ये व्यापाराची सनद कुणी प्रदान केली? 4 पर्याय. राणी व्हिक्टोरिया, राणी चार्ल्स दुसरा, राजा चार्ल्स दुसरा, राजा जेम्स पहिला, राणी इलिझाबेथ पहिली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, राणी इलिझाबेथ पहिली हिनं या ठिकाणी 31 डिसेंबर 1600 मध्ये कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एक अधिकार दिला होता, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, राणी इलिझाबेथ पहिली हे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा. बक्सरच्या युद्धानंतर म्हणजे 1764 झालेला अलाहाबादचा तह कोणामध्ये झाला होता? 4 पर्याय आहेत. रॉबर्ट क्लाईव्ह आणि शाह आलम दुसरा, रॉबर्ट कॉर्नवालिस आणि टिपू सुलतान, वॉरेन हेस्टिंग आणि शुजाउद्दौला, रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराजउद्दौला. तर पर्याय क्रमांक ए जो आहे रॉबर्ट क्लाईव्ह आणि शाह आलम दुसरा यांच्यामध्ये हा करार झाला होता, हा तह झालेला होता, याला अलाहाबादचा तह असं म्हटलं जातं. कधी? बक्सरच्या युद्धानंतर. तर या ठिकाणी या तहाने काय झालं, मुघल सम्राट शाह आलम दुसऱ्याने कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क देऊन टाकले होते, म्हणून लक्षात ठेवायचं आहे अलाहाबादचा तह.
1764. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यासाठी कोणाचे प्रयत्न कारणीभूत ठरले? 4 पर्याय आहेत. जीन बॅप्टिस्ट कोल्बर्ट, लॉर्ड ऑकलंड, तिसरा पर्याय फ्रॅकोइस ड्युप्ले आणि वास्को द गामा. तर या ठिकाणी वास्को द गामा हा या ठिकाणी कालिकेत बंदरात आला होता, परंतु त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी ते महत्त्वाचं नाही. तर महत्त्वाचा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक ए जीन बॅप्टिस्ट कोल्बर्ट हा राजा लुई 14वा यांचा मंत्री कोल्बर्ट याने 1664 या कंपनीची स्थापना केली होती, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न. भारतात दुहेरी राज्य व्यवस्था कोणी लागू केली? लॉर्ड वेलेस्ली, वॉरेन हेस्टिंग, त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आणि लॉर्ड डलहौसी. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे रॉबर्ट क्लाइव्ह. तर क्लाइव्हने बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे ठेवले आणि नवाब जो होता नवाबाकडे फक्त प्रशासन चालवणे अशी दुहेरी व्यवस्था त्या ठिकाणी आणली होती. म्हणून पर्याय क्रमांक सी रॉबर्ट क्लाइव्ह हे याचं योग्य उत्तर आहे. आणि हीच दुहेरी राज्य व्यवस्था बंद कोणी केली? तर वॉरेन हेस्टिंगने बंद केली होती. या ठिकाणी आपल्याला लागू कोणी केली विचारले, म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. फक्त बंद कोणी केलं लक्षात ठेवायचं आहे. जर विचारला प्रश्न तर सांगता आलं पाहिजे. चला प्रश्न 10व्याकडे जाऊया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार म्हणजे फॅक्टरी भारतात कुठे स्थापन झाली? तर लक्षात ठेवायचं आहे गुजरात राज्यामध्ये सुरत या ठिकाणी. लक्षात. तर कोलकाता, मुंबई, मसुलीपट्टणम हे नाही. तर योग्य पर्याय क्रमांक बी सुरत. जहांगीरच्या परवानगीनंतर ब्रिटिशांनी 1613 सुरत येथे आपली पहिली कायमस्वरूपी वखार सुरू केली होती. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. तैनाती फौज स्वीकारणारा पहिला भारतीय शासक कोण होता? म्हणजे पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये तैनाती फौज कोणी स्वीकारली? तर बाजीराव दुसरा, हैदराबादचा निजाम, टिपू सुलतान आणि अवधचा नवाब. तर या ठिकाणी लक्षात ठेवा हैदराबादचा निजाम जो होता, हैदराबादच्या निजामनं सगळ्यात अगोदर भारतामध्ये इंग्रजांची जी काही वेलेस्लीची तैनाती फौज होती 1798 ते सर्वप्रथम या ठिकाणी स्वीकारलेली होती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हैदराबादचा निजाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. 1759च्या बेदराच्या युद्धात ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला होता? डच, मराठे, पोर्तुगीज आणि फ्रेंच. तर या ठिकाणी या युद्धानंच डचांची जी काही सत्ता होती ती सत्ता संपुष्टात आली होती भारतामधली. म्हणून पर्याय क्रमांक ए डच बेदराच्या युद्धात पराभूत झाल्यामुळे डचांचं भारतीय आव्हान संपुष्टात आलं. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा. वसईचा तह 1802 मध्ये झालेला होता. खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाला तो वसईचा तह? लक्षात ठेवायचा. आपल्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. महादजी शिंदे इंग्रज, होळकर आणि इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज, नाना फडणवीस आणि इंग्रज. तर पर्याय क्रमांक सी दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये या ठिकाणी बाजीराव पेशवानं स्वतःचं रक्षण करण्यासाठी इंग्रजांकडून वसईचा तह करून घेतला आणि त्यांची तैनाती फौज स्वीकारली होती. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. दत्तक विधान नामंजूर करून सातारा डलहौसीने कोणत्या वर्षी खालसा केले? तर या ठिकाणी दत्तक मंजूर जे काही आहे म्हणजे स्वतःचा पुत्र असेल तर त्या ठिकाणी पुढे तुम्हाला वारसा जो आहे गादीचा वारसा चालवता येणार होता. जर दत्तक पुत्र असेल, रक्ताचे नातं नसेल तर त्या ठिकाणी जे काही डलहौसी होता लॉर्ड डलहौसीनं हा कायदा त्या ठिकाणी आणलेला होता. तर या अंतर्गत सातारा जे काही राज्य होतं साताराचं जे कोणी खालसा केलं तर त्या ठिकाणी डलहौसीने केलं. पण कोणत्या वर्षी? तर 4 पर्याय आहेत. 1856, 1850, 1854 आणि पर्याय क्रमांक डी 1848. तर सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे 1848 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. डलहौसीनं या धोरणाअंतर्गत सातारा हे पहिलं राज्य 1848 मध्ये खालसा केलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे पहिलं राज्य होतं खालसा करण्याचं. 15वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या तहाने पहिले कर्नाटक युद्ध संपुष्टात आले? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए पॅरिसचा तह, मँगलोरचा तह, क्षापेलचा तह आणि पॉंडिचेरीचा तह. तर पर्याय क्रमांक सी शापेलचा तह हा जो आहे या तहानं पहिलं कर्नाटक युद्ध संपुष्टात आलं होतं. युरोपातील ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाच्या समाप्तीनंतर भारतातही या तहाने फ्रेंच इंग्रज युद्ध थांबलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी. 16वा प्रश्न बघा.
भारतात येणारा पहिला इंग्रज कोण होता? सगळ्यात अगोदर कोणता असा प्रवासी होता जो भारतात आला होता? तर तो 1599 आला होता, ज्याचं नाव होतं जॉन मिल्डे हॉल. हा खुष्कीच्या मार्गाने भारतात येणारा पहिला ब्रिटिश नागरिक होता. लक्षात ठेवायचं आहे. 1599 जॉन मिल्डेल हॉल. पहिलाच पर्याय क्रमांक ई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. मुघल सम्राट फारुख सियरने ब्रिटिशांना कोणत्या वर्षी शाही फरमान देऊन व्यापाराच्या मोठ्या सवलती दिल्या? तर 1707, 1664, 1757 आणि 1717. पर्याय क्रमांक डी 1717 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. या फरमानालाच मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हटलं जातं. यामुळे ब्रिटिशांना बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी 1717 योग्य पर्याय आहे. 18वा प्रश्न बघा. भारतात पोर्तुगीजांच्या सत्तेचा वास्तविक संस्थापक कोणाला मानले जाते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला मागच्या प्रश्नात म्हणलं अल्बुकर्क जो आहे, अल्बुकर्क यांनीच या ठिकाणी पोर्तुगीज सत्ता भारतामध्ये स्थापन केली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी अल्फोन्सो डी अल्बुकर्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय होतं? त्याने गोवा जिंकून पोर्तुगीज सत्तेला स्थैर्य दिलं आणि भारतीयांशी वैवाहिक संबंधांना प्रोत्साहन दिलेलं होतं. म्हणून या ठिकाणी खरा संस्थापक त्यालाच मानलं जातं. चला, पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा. खालीलपैकी कोणत्या महसूल पद्धतीत शेतकऱ्याला जमिनीचा मालक मानलं गेलं? दहेसाला पद्धत, रयतवारी पद्धत, कायमधारा पद्धत आणि महालवारी पद्धत. तर पर्याय क्रमांक बी रयतवारी पद्धत. थॉमस मुनेरॉने सुरू केले. या पद्धतीत महसूल थेट शेतकऱ्यांकडून म्हणजे रयतेकडून घेतला जात असे. म्हणून या ठिकाणी जमिनीचं मालक कोणाला मानलं गेलं होतं? शेतकऱ्याला मानलं गेलं होतं रयतवारी पद्धतीमध्ये. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. 1764च्या बक्सरच्या युद्धात ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व कुणी केलं होतं? तर या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह, हेक्टर मुनरो, लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्याच्यानंतर आयरकूट. तर पर्याय क्रमांक बी हेक्टर मुनरो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण हेक्टरने मुघल सम्राट अवधचा नवाब आणि मीर कासिम यांच्या संयुक्त फौजेचा पराभव केलेला होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक. अवधचे राज्य ब्रिटिशांनी कोणाच्या कारणास्तव खालसा केले होते? तर 4 पर्याय आहेत. युद्धात पराभव, खंडणी न भरणे, गैरशासनाचे आरोप. तरी गैरशासनाचे आरोप करून या ठिकाणी हे राज्य खालसा करण्यात आलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 22वा प्रश्न बघूया आपण. पोर्तुगीजांनी भारतात आणलेली महत्त्वाची पिके कोणती होती? लक्षात ठेवा, पोर्तुगीजांनी बटाटा, त्यानंतर तंबाखू आणि मिरची ही पिके जी होती ती भारतात आणली होती. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए तंबाखू, बटाटा आणि मिरची हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण यांनी मध्य अमेरिकेतून ही पिके भारतात आणली होती आणि भारतातली शेती बदलली. त्यामुळे पर्याय क्रमांक ए लक्षात ठेवायचा आहे. 23वा प्रश्न बघा. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? कोण बनला? लॉर्ड कनिंग, लॉर्ड विल्यम बेटिंग, वॉरेन हेस्टिंग आणि रॉबर्ट क्लाइव्ह. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वॉरेन हेस्टिंग या कायद्यानं बंगालचं गव्हर्नर पद वाढून गव्हर्नर जनरल त्यांना करण्यात आलं. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर मात्र काय आहे? गव्हर्नर जनरल कोण बनला पहिला? तर वॉरेन हेस्टिंग हा पहिला जनरल बनलेला आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 24वा. श्रीरंगपट्टणचा तह 1792 कोणत्या युद्धाचा शेवट होता? दुसरं अँग्लो म्हैसूर महायुद्ध, त्यानंतर पहिलं अँग्लो मराठा युद्ध, तिसरं अँग्लो म्हैसूर युद्ध आणि चौथं अँग्लो म्हैसूर युद्ध. तर पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचा. टिपू सुलतान आणि या ठिकाणी जे काही इंग्रज होते यांच्यामध्ये हे तह झालता आणि या ठिकाणी या युद्धानंतरच ब्रिटिशांना आणि त्याच्या मित्र पक्षांना टिपू सुलतानचं अर्धराज्य द्यावं लागलं होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे तिसरं अँग्लो म्हैसूर युद्ध जे झालं आहे त्या युद्ध 1792 झालं होतं. तर त्या ठिकाणी या तहानं त्या युद्धाचा शेवट झालेला होता. म्हणून पर्याय क्रमांक सी. 25वा प्रश्न. फ्रेंच गव्हर्नर ड्युप्लेने भारतीय राजकारणात हस्तक्षेपाचं कोणतं धोरण स्वीकारलं होतं? 4 पर्याय आहेत. भारतीय राजांच्या वादात मध्यस्थी करून सत्ता मिळवणे, सर्व भारतीय राजांशी युद्ध करणे, केवळ व्यापारावर लक्ष केंद्रित करणे आणि मुघलांना सत्तेवरून खाली खेचणे. पर्याय क्रमांक ए भारतीय राजांच्या वादात मध्यस्थी करून सत्ता मिळवणे हे त्यांनी धोरण स्वीकारलं होतं. कारण डुप्लेनं काय केलं? हैदराबाद आणि कर्नाटकच्या गादीसाठी चाललेल्या वादात भाग घेऊन युरोपियन सैन्याची शक्ती त्या ठिकाणी सिद्ध केली होती. म्हणून पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊ.
पोर्तुगीजांचं भारतातील मुख्यालय कोचीनहून गोव्याला कुणी हलवलं? तर या ठिकाणी निनो दा कुन्हा. बघा, निनो दा कुन्हा पर्याय क्रमांक बी जो आहे त्यांनी काय केलं, 1530 निनो दा कुन्हाने पोर्तुगीजांची राजधानी गोव्याला हलवली होती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी निनो दा कुन्हा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा, ब्रिटिश राजा चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून कोणत्या वर्षी मिळालं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 1661 काय झालं, पोर्तुगीज राजकन्याचा विवाह या चार्ल्स दुसऱ्याशी करण्यात आलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी हुंड्यामध्ये त्या ब्रिटनला मुंबई पोर्तुगीजांकडून काय मिळाली, भेट मिळाली. म्हणून या ठिकाणी ही घटना लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी कोणत्या वर्षी झाली घटना, 1661. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न, सालबाईचा तह 1782 कोणाकोणामध्ये झाला? तर या ठिकाणी मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये हा तह झालेला लक्षात ठेवायचा सालबाईचा तह. तर या तहानं काय झालं, पहिलं अँग्लो मराठा युद्ध संपलं होतं आणि पुढची 20 वर्ष त्या ठिकाणी शांतता राहिली. म्हणून या ठिकाणी सालबाईचा तह 1782 इंग्रज आणि मराठी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा, मीर कासिमने आपली राजधानी मुर्शिदाबादहून कोठे हलवली होती? तर या ठिकाणी मीर कासिमनं काय केलं होतं, ब्रिटिशांच्या हस्तक्षेपापासून दूर राहण्यासाठी आपली राजधानी काय केली, हलवली. कुठे हलवली? तर ती बिहारमध्ये मुंगेर या ठिकाणी हलवली. लक्षात, मुर्शिदाबादहून कुठे नेली त्यांनी ती बिहारमधील मुंगेर या ठिकाणी तो घेऊन गेला होता. म्हणून पर्याय क्रमांक डी मुंगेर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणी कायमधारा पद्धत बंगालमध्ये लागू केली? लॉर्ड डलहौसी, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि सर जॉन शोर. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं 1793 जमिनीचा महसूल कायमस्वरूपी निश्चित करून जमीनदारांना मालकी हक्क दिले गेले. तर लक्षात ठेवायचं, याचा आराखडा मात्र सर जॉन शोरनं बनवला होता, परंतु लागू मात्र लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजची जी आपली 30 मार्काची 30 प्रश्नाची जी PYQ होती ती या ठिकाणी संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती समजली असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल, प्रश्न आवडले असतील, नक्की व्हिडिओला एक लाईक करा. एक थंब 2 सेकंद लागतात फक्त थंबला टच करण्यासाठी, तेवढं करा. आणि 2 शब्दामध्ये तुमचं त्या ठिकाणी जे काही कमेंट्स आहे ती मला पाठवा, जेणेकरून मलाही त्या ठिकाणी एक दिशा मिळेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा या ठिकाणी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी नंतर पुन्हा भेटण्यासाठी या ठिकाणी थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.